नमस्कार. आपल्या आईवडिलांकडून आपल्यामध्ये काही गुण येतात, बरोबर? पण हे गुण नक्की येतात कसे? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा कसा जातो? हा प्रश्न खूप जुना आहे. आणि याचं उत्तर आपल्याला पहिल्यांदा मिळालं ते ग्रेगर मेंडेल यांच्या कामातून. खरं तर त्यांनी अनुवांशिकतेचं पहिलं नियम पुस्तकच लिहिलं असं म्हणायला हरकत नाही. तर मग हा वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे कसा जातो, याचे नियम नक्की काय आहेत आणि ते आपल्याला पहिल्यांदा समजले कसे? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही गोष्ट आहे ग्रेगर मेंडेल यांची. त्यांना आज आपण फादर ऑफ जेनेटिक्स किंवा अनुवांशिकतेचे जनक म्हणून ओळखतो. गंमत म्हणजे त्यांनी अनुवांशिकतेची इतकी मोठी गुप्त उलगडली ती एका साध्याशा वाटाण्याच्या रोपाच्या मदतीने. आणि त्यांची ही निवड म्हणजे वाटाण्याचं रोप निवडणं इतकी महत्वाची ठरली की विचारता सोय नाही. आता प्रश्न पडतो की त्यांनी वाटाण्याचंच रोप का निवडलं? तर मेंडेलचं यश हे काही निव्वळ नशीब नव्हतं, तर त्यामागं एक खूप मोठा विचार होता. वाटाण्याच्या रोपाचं आयुष्य खूप कमी असतं, म्हणजे निकाल लवकर मिळतात. त्यातले गुणधर्म म्हणजे उंच, बुटकं अगदी स्पष्टपणे वेगळे दिसतात. शिवाय त्यांचं परागण नियंत्रित करणं खूप सोपं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच रोपापासून भरपूर बिया मिळायच्या. या सगळ्यामुळेच त्यांचे प्रयोग इतके यशस्वी झाले. चला, तर मग मेंडेलच्या या नियमपुस्तकातलं पहिलं पान उघडूया. पहिला नियम, प्रभाविततेचा नियम म्हणजेच लॉ ऑफ डॉमिनन्स. बघूया हा नियम काय सांगतो. हा नियम एकदम सोपा आहे. जेव्हा दोन वेगवेगळ्या गुणधर्मांची जनुकं एकत्र येतात, म्हणजे समजा एक उंचपणाचं आणि एक बुटकेपणाचं, तेव्हा त्यापैकी फक्त एकच गुणधर्म दिसतो. जो दिसतो त्याला म्हणतात प्रभावी किंवा डॉमिनंट, आणि जो लपला जातो त्याला म्हणतात अप्रभावी किंवा रिसेसिव्ह. म्हणजे उंच आणि बुटक्या रोपांमध्ये उंचपणा हा प्रभावी ठरतो आणि बुटकेपणाचा गुणधर्म लपून राहतो. मेंडेलने हा प्रयोग कसा केला ते बघूया. त्यांनी एक शुद्ध उंच रोप घेतलं, म्हणजे ज्याच्यात फक्त उंचपणाचेच गुणधर्म आहेत, आणि दुसरं घेतलं एक शुद्ध बुटकं रोप. आता या दोघांमध्ये त्यांनी संकर घडवून आणला आणि मग पुढच्या पिढीत काय होतं याचं निरीक्षण सुरू केलं. आणि निकाल काय आला असेल? आश्चर्यकारक. पुढच्या पिढीतली सगळीच्या सगळी रोपं उंच होती, एकही बुटकं रोप नाही. तो बुटकेपणाचा गुणधर्म जणू गायबच झाला होता. इथूनच प्रभावी गुणधर्माची कल्पना अगदी स्पष्ट झाली. पण मग तो बुटकेपणाचा गुणधर्म गेला कुठे? तो खरंच नाहीसा झाला होता का? नाही. आणि याच प्रश्नाचं उत्तर मेंडेलच्या दुसऱ्या नियमात दडलेलं आहे. चला, तो नियम काय आहे ते पाहूया. हा नियम आहे विलगीकरणाचा, लॉ ऑफ सेग्रिगेशन. हा खूप महत्वाचा नियम आहे. तो सांगतो की जेव्हा लैंगिक पेशी म्हणजे गॅमेट्स तयार होतात, तेव्हा गुणधर्मांच्या दोन प्रती एकत्र मिसळत नाहीत, तर त्या एकमेकांपासून वेगळ्या होतात. म्हणजे प्रत्येक पेशीला फक्त एकच प्रत मिळते. आणि हे विभाजन कसं होतं ते इथे खूप छान दिसतंय. जे संकरित रोप असतं म्हणजे टीटी, त्यात युग्मक तयार होताना बरोबर 50% युग्मकांमध्ये उंचपणाचा टी एलील जातो आणि उरलेल्या 50%मध्ये बुटकेपणाचा स्मॉल टी एलील जातो. अगदी 50-50% वाटणी होते. मग मेंडेलने काय केलं? त्यांनी या संकरित रोपांमध्येच परत संकर घडवला. आणि मग जे झालं ते तर कमालच होतं. दुसऱ्या पिढीमध्ये तो लपलेला बुटकेपणाचा गुणधर्म परत आला. आणि प्रमाण काय होतं? तर 3 उंच रोपांमागे 1 बुटकं रोप. हेच ते प्रसिद्ध 3:1 प्रमाण, विज्ञानातले खूप महत्वाचं प्रमाण. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा जो विलगीकरणाचा नियम आहे ना, तो एक युनिव्हर्सल लॉ मानला जातो. म्हणजे त्याला कोणताही अपवाद नाही. MPSC किंवा UPSC सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. पण मेंडेल इथेच थांबले नाहीत. त्यांच्या मनात एक नवीन प्रश्न आला. एका वेळी एकाच गुणधर्माचा विचार केला, पण उंची आणि बियांचा रंग यांसारखे वेगवेगळे गुणधर्म एकमेकांशी जोडलेले असतात का? म्हणजे उंच रोपाला नेहमी पिवळेच बी लागतात असं काही आहे का? आणि यातूनच तिसरा नियम समोर आला. हा आहे स्वतंत्र वर्गीकरणाचा नियम किंवा लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. याचा अर्थ अगदी सोपा आहे. वेगवेगळ्या गुणधर्मांचे घटक, म्हणजे समजा उंचीचा आणि बियांच्या रंगाचा घटक, एकमेकांवर अवलंबून नसतात. ते स्वतंत्रपणे पुढच्या पिढीत जातात. एका गुणधर्माचा वारसा दुसऱ्या गुणधर्माच्या वारस्यात ढवळाढवळ करत नाही. आणि हे सिद्ध कसं होतं?
तर या 9-3-3-1च्या प्रमाणातून. जेव्हा मेंडेलने 2 गुणधर्म एकत्र अभ्यासले, म्हणजे रोपाची उंची आणि बियांचा रंग, तेव्हा त्यांना 4 प्रकारची रोपं मिळाली. 9 होती उंच आणि पिवळ्या बियांची, 3 होती उंच आणि हिरव्या बियांची, 3 होती बुटकी आणि पिवळ्या बियांची, आणि फक्त 1 होतं बुटकं आणि हिरव्या बियांचं. या प्रमाणाने हेच दाखवून दिलं की हे दोन्ही गुणधर्म एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहेत. पण थांबा, इथे एक महत्वाचा अपवाद आहे. हा नियम सहलग्न जनुकांना म्हणजे लिंक्ड जीन्सना लागू होत नाही. हे असे जनुके असतात जे एकाच गुणसूत्रावर अगदी चिकटून बसलेले असतात. त्यामुळे ते स्वतंत्रपणे विभागले जाऊ शकत नाहीत. ते बहुतेक वेळा एकत्रच पुढच्या पिढीत जातात. बरं, हे सगळे नियम समजून घेताना काही शब्द सारखे सारखे समोर येतात. ते थोडे किचकट वाटू शकतात. चला, त्या शब्दांचे अर्थ एकदम सोपे करून समजून घेऊया. पहिले 2 शब्द आहेत फिनोटाइप आणि जीनोटाइप. फिनोटाइप म्हणजे काय, तर जो गुणधर्म आपल्याला डोळ्यांनी दिसतो. सोप्या भाषेत रोपाचं दिसणं, जसे की ते उंच आहे. आणि जीनोटाइप म्हणजे काय, तर त्या दिसण्यामागचा खरा जेनेटिक कोड, म्हणजे टीटी आहे की टीटी आहे ते. पुढचे 2 शब्द आहेत होमोझायगस आणि हेटेरोझायगस. होमोझायगस म्हणजे शुद्ध, जेव्हा दोन्ही अलील सारखेच असतात, जसं की टीटी किंवा टीटी. आणि हेटेरोझायगस म्हणजे संकरित, जेव्हा दोन्ही अलील वेगवेगळे असतात, जसं की कॅपिटल टी स्मॉल टी. हे शब्द अनुवंशिकतेचा अभ्यास करताना खूप महत्त्वाचे आहेत. तर मग सगळं ऐकून झाल्यावर एक प्रश्न मनात येतोच की मेंडेलचा हा प्रयोग इतका यशस्वी का झाला? असं काय खास होतं या प्रयोगात की त्याने विज्ञानाची दिशाच बदलून टाकली? त्याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे त्यांनी सुरुवातच एका सोप्या आणि स्पष्ट प्रश्नांनी केली. त्यांनी प्रयोगासाठी वाटाण्यासारखा एक आदर्श जीव निवडला. जे गुणधर्म अभ्यासले ते अगदी स्पष्ट होते, एकतर उंच किंवा बुटकं, मध्ये काही नाही. त्यांनी प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला. आणि सगळ्यात क्रांतिकारी गोष्ट म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच जीवशास्त्रात गणित आणि सांख्यिकीचा वापर केला होता. थोडक्यात काय तर मेंडेलच्या कामामुळेच आधुनिक जेनेटिक्सचा पाया रचला गेला. त्यांनी जे नियम पुस्तक लिहिलं ते आजही आपल्याला मार्ग दाखवतंय. त्यांचं काम खरंच पायाचं दगड ठरलं. पण जाता जाता एक विचार करूया. मेंडेलचे हे नियम वाटाण्याच्या रोपांसाठी अगदी परफेक्ट काम करतात. पण निसर्गात जिथे गोष्टी इतक्या सोप्या नसतात, तिथे काय होत असेल? जेव्हा जनुके या साध्या नियमांप्रमाणे वागत नाहीत, तेव्हा काय घडतं? हा प्रश्न आपल्याला अनुवांशिकतेच्या एका मोठ्या आणि आणखी रंजक जगात घेऊन जातो.